नमस्कार शेतकरी बांधवांनो, धूळ पेरणी आणि पेरणीयोग्य तारखेबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर आणि हवामान या चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण धूळ पेरणी आणि पेरणीच्या तारखा तसेच 25 ते 27 जूनचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. मित्रांनो, मान्सूनचा वेग हा काहीसा मंदावल्यामुळे 3-4 दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झालेले होते, परंतु दिनांक 18 जूनपासून पुन्हा मान्सूनची प्रगती होताना दिसत आहे. मित्रांनो, 21 ते 24 जूनपर्यंत भाग बदलत महाराष्ट्रातील 5 विभागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. त्याबद्दलची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत नक्की पोहोचवल्या जाईल. मित्रांनो, 18 जून ते 24 जूनपर्यंत जरी विविध भागात पाऊस होत असला तर तो सार्वत्रिक स्वरूपाचा वा खात्रीलायक पेरणीयोग्य पाऊस नसणार आहे. आणि म्हणूनच 18 ते 24 जून दरम्यान होणाऱ्या पावसाच्या भरोश्यावर जर पेरणी करत असाल तर तुमच्याकडे असणाऱ्या ओलताच्या साधनाची नीट व्यवस्था करून घ्यावी, जेणेकरून तुमच्या पेरण्या ह्या वाया जाणार नाही. मित्रांनो, मान्सूनची आतापर्यंतची प्रगती वा वाटचाल बघता महाराष्ट्राच्या विविध विभागाकरता धूळ पेरणी तसेच पेरणीयोग्य तारखा ह्या पुढील प्रमाणे राहणार आहे. सर्वदूर आणि पेरणीयोग्य पाऊस निर्मितीचे वातावरण हे साधारणतः 25 जूनपासून सुरुवात होताना दिसत आहे. म्हणजेच 25 जून आणि 26 जून रोजी महाराष्ट्रातील 5 विभागात जसे की कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या 5 विभागात 25 ते 26 तारखेला शेतकरी बांधवांनी धूळ पेरणीचा निर्णय घेऊ शकता किंवा या तारखेला धूळ पेरणी करू शकता, कारण 26 तारखेपासून सर्वदूर पेरणीयोग्य पावसाला सुरुवात होताना दिसत आहे. मित्रांनो, दिनांक 25 जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या विभागात पाऊस असणार आहे हे आता आपण पाहूया. मित्रांनो, 25 जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या भागाकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे, म्हणजे या भागात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूर, पंढरपूर, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. परंतु अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि कारंजा या भागात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस होणार आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जसे की मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातसुद्धा मान्सूनचा चांगला पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या संपूर्ण भागाकरता येलो आणि ऑरेंज अलर्ट राहणार आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, साखरपा आणि कोडली या भागात अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, कारंजा, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, यवतमाळ, पुसद, दारव्हा, डिग्रस, नेर, वर्धा, पांढरकवडा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात मान्सूनचा पेरणीयोग्य दमदार पाऊस राहणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य पाऊस असणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जसे की मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड या राज्यातसुद्धा चांगला पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 27 जून रोजी महाराष्ट्रातील कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यात पेरणीयोग्य मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच खानदेश विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार यासुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य पाऊस असणार आहे. मित्रांनो,
तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य पाऊस असणार आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. एकूणच दिनांक 27 जून रोजी महाराष्ट्रातील 5 विभागात पेरणीयोग्य सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस असणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त पुढील राज्यात सुद्धा मान्सूनचा चांगला पाऊस असणार आहे, जसे की गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा चांगला मान्सूनचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि काही आपले प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.